पंतप्रधान मोदी आजपासून 6 दिवसांच्या महत्त्वाच्या युरोप आणि मध्य पूर्व दौऱ्यावर रवाना होत आहेत। या दौऱ्यामध्ये ते संयुक्त अरब अमिरातीसह 4 युरोपीय देशांना भेटी देणार आहेत। दौऱ्याच्या सुरुवातीला ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील आणि राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं स्थानिक कामकाजासाठी ई वाहन वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 5 लाख घरांच्या लोकार्पण सोहळा आणि लाभार्थी मेळावा सातारामध्ये आयोजित केला होता। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं स्वागत केलं। रेरा कायद्यामधील नवीन सुधारणेमुळे आता घर खरेदीदारांना केवळ दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल। आता आदेशाचं पालन न करणाऱ्यांसाठी 1 वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद रद्द केली आहे। केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं रेरा कायद्यातील कलम 68 मध्ये सुधारणा केली। पावसाळी हंगामामध्ये समुद्रातील वाढता धोका लक्षात घेता गेटवे ते मांडवा या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता असते, त्यामुळे या हंगामात जलवाहतूक 3 महिने बंद ठेवली जाते। मराठी पाट्या नसलेली दुकानं आणि आस्थापनांविरोधात मुंबई महापालिकेनं गुरुवारपासून धडक मोहीम सुरू केली। मुंबईच्या ए विभागामध्ये करण्यात आलेल्या पाहणीमध्ये 113 दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या नसल्याचं आढळलं आहे। मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। एप्रिल महिन्यात 4.96 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आलं, मात्र त्यांच्याकडनं 40 कोटी 85 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। गेल्या वर्षी 4.4 लाख प्रवासी आढळले होते, त्यांच्याकडनं 25 कोटी 3 लाखांचा दंड वसूल केला होता। नवी मुंबई आणि कर्जत प्रवास जलद गतीनं होण्यासाठी पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पाचं काम 95% पूर्ण झालं। यात पनवेल ते कर्जत 29.6 किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्गाचा प्रकल्प 2782 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित केला जात आहे। मुंबईच्या राणीबागेमध्ये लवकर आशियाई सिंहांची जोडी पाहायला मिळणार आहे। यासाठी महापौर रितू तावडे यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आणि वनमंत्र्यांना मार्च 2026 मध्ये पत्र पाठवलं होतं। अखेर गुजरात सरकारनं याला मंजुरी दिल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली आहे। पालघरमध्ये चांदीच्या विटा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन पलटी झाली। यामध्ये तब्बल 600 किलो चांदीच्या विटा होत्या। त्यांची किंमत 17 कोटी 66 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातामध्ये वाहन चालक किरकोळ जखमी झाला। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयनं मोठी कारवाई सुरू केली आहे। नामांकित खासगी क्लासेस संचालकांची गेल्या 6 तासांपासून चौकशी सुरू आहे। सीबीआयकडनं महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे। नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कथित गेस्ट पेपरच्या अनुषंगानं सीबीआयकडनं चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। ईडीनं मृत अंमली पदार्थ तस्कर इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित वरळी आणि दुबईमधील स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। एका विशेष न्यायालयाकडनं हिरवा कंदील मिळाल्याच्या नंतर फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत या मालमत्ता जप्त केल्या जातील। पुण्यामधील हडपसरमधील रुग्णालयात सापडलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरणात पोलिसांनी मांजरी भागात छापेमारी केली। हडपसरच्या कामधेनू इस्टेटमधील नामांकित रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती। या प्रकरणात पुणे पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि दहशतवाद विरोधी पथकानं मांजरीमध्ये छापे मारले।